हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। आज आहे गाईस गणपती विसर्जन। तुम्ही माझ्या व्हिडिओतर्फे मी तुम्हाला दाखवलं आमचं गणपती बाप्पाचं आगमन, अजून मग नंतर गणपती बाप्पाचं आमच्या गावातले गणपती दाखवले, नंतर माझे घरचे गणपती दाखवले। तर आज आहे गणपती विसर्जन। तर गाईस आता आपण दुकानात बसले, तुम्ही पाहू शकता। तर आता थोड्या वेळातच आपण निघू गावासाठी, म्हणजे गावात जाऊया, तुम्हाला दाखवतो। कारण की डायरेक्ट गैरवारी होतं आपलं विसर्जन, डायरेक्ट संघर्ष मित्रमंडळाचं विसर्जन म्हणजे खतरनाकच काम आहे डायरेक्ट। गाईस आता निघूया थोड्या टायमानं, आता 12:30 वाजता आहे, 1 वाजता निघूया। चलो व्लॉग एंजॉय करो, मिलते नेक्स्ट पार्ट में, बाय। तर गाईस आता सगळ्यात पहिले आपल्याला लागले ते मंडळ, ते आहे मुक्तेश्वरचा राजा, म्हणजे मुक्तेश्वर नगरचे गणपती आहेत। तुम्ही बघून घ्या किती मस्त गणपती बाप्पा आहे। तर चला आता पुढे जाऊया। तर गाईस ते समोरचं दिसतंय तुम्हाला, तेच आहे आपलं संघर्ष मित्रमंडळ, आपलं गुलाल किंग। तर गाईस चला आता आपण गावात जाऊया, आणि हे जे मूर्ती ते हनुमानपेठचा राजा आहे, तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्ती। तर गाईस आता जे मंडळ आहे ते आपल्या सुमितचं मंडळ आहे, उंचाळ मित्रमंडळ। आणि तुम्ही बघू शकता आपला भाऊ कसा ट्रॅक्टर चालायला आपल्या तोंड फिरवतोय। चला गाईस आता हे जे गाईस ते नवदुर्गा, आणि गाईस आता जे मित्र ते तुम्ही बघू शकता गाईस, मस्त शिवाजी महाराजांची फोटो आहे। आणि गाईस हे मित्रमंडळ आहे ते आपलं भवानीवरचं आहे, आणि हे मित्रमंडळ जे आपल्या साथी बाजारातलं वाटतं गाईस आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि आपल्या हनुमानदादाची। आणि गाईस सगळ्यात मोठी मूर्ती आपल्या नैश्राबाद मधली बोईराजवाडा बोईराज मित्रमंडळची मूर्ती गाईस आहे, तुम्ही बघू शकता एकदम मोठी मूर्ती आहे। आणि गाईस हे सगळ्यात दुसरी मोठी मूर्ती आहे आपले भवानीवरचा राजा आहे गाईस, आपले विशाल भाऊजी खेळाची खेळची मूर्ती गाईस आहे, तुम्ही बघू शकता खूप मोठी मूर्ती आहे। तर चला आता जाऊया घरी, हे आपली बोईराज मित्रमंडळची मूर्ती। तर गाईस आय होप की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल। हो मला माहिती आहे खूप मोठा व्लॉग बनवू शकला असता 12-13 मिनिटाचा, पण मी खूप लहान बनवला आहे, कारण की काही कारणामुळे गाईस मला अर्धे क्लिप्स घ्यायला लागले। तर करूया व्लॉगला इथे सेंड। आणि गाईस थँक्यू सो मच, आपले 140 सबस्क्रायबर्स जस्ट इन 4 days झाले, म्हणजे 100 झाले होते, म्हणजे तुम्ही 4 दिवसात 40 सबस्क्रायबर झाले गाईस आपले, 4 दिवसात 40 सबस्क्रायबर। तर गाईस आपण 200 सबस्क्रायबरवर आपण एक छोटूसा हे ठेवणार आहे, काय म्हणता, गरीब लोकांना, जे गरीब लोक राहतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये राहतात, त्यांना थोडंसं आपल्याकडनं एक भेट मदत करून देऊ आपण। तर गाईस फटाफट तुमच्या भावाला सबस्क्राइब करा, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में, बाय।